श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. त्रिमुखी म्हणजेच तीन चेहरे आणि सहा भुजा म्हणजेच हात असलेल्या श्री दत्तात्रेय भगवान यांच्या तिन्ही देवतांची शक्ती सामावली आहे असं म्हटलं जातं. तर यंदा 2023 मध्ये 26 डिसेंबर रोजी आपण ही दत्त जयंती साजरी करणार आहोत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीपर्यंत आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे आणि ही सेवा आपल्याला रोज करायची आहे. आता ही कोणती सेवा करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळं आपल्यावरती जी संकट असतील, अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी, संकटे दूर होणार आहेत. गरिबी, शत्रुपीडा, नोकरी, पैसा, शिक्षण, वास्तुदोष या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या सर्व अडचणी, समस्या आपल्या दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे. आणि यासाठीच आपल्याला आजपासूनच दत्त जयंतीपर्यंत रोज एक प्रभावी सेवा करायची आहे. आणि मी जसा दिवा सांगणार आहे तर तसा दिवा लावून त्या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. आता ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी, संकटे असतातच. मग ती गरिबी असेल, शत्रुपीडा असेल, नोकरी असेल, पैसा असेल, शिक्षण असेल, वास्तुदोष असेल किंवा इतर कोणत्याही मोठ्यात मोठ्या समस्या असतील. आणि या दूर करण्यासाठी आपण नेहमी काही ना काही उपाय, काही ना काही सेवा करत असतो. अशीच एक सेवा, असाच एक उपाय आपण हा दत्त जयंतीपर्यंत रोज करायचा आहे. त्याचबरोबर दत्त जयंतीनंतर देखील आपण हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. तसेच 12ही महिने आपण जर आपल्या हा घरामध्ये, देवघरामध्ये जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम. आपल्या घरावरती कोणतंही मोठं संकट येणार नाही. दत्तगुरूंमध्ये सगळ्याच देवांचा वास होता. त्यांनी अनेक देवतांचे अवतार देखील घेतले होते. म्हणूनच आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येणार नाही, कोणतेही संकट येणार नाही, घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, भरभराट होणार आहे. आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांची देखील सेवा करत असतो आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की स्वामी समर्थ महाराज हे देखील दत्तगुरूंचेच एक अवतार आहेत. आणि म्हणूनच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांसोबत ही अजून एक प्रभावी सेवा करायची आहे. आता ही सेवा म्हणजे काय करायचं आहे, तर आपण ज्या दिवशी या सेवेला, या उपायाला सुरुवात करणार आहोत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी सेवा करायची आहे तर ती करायची आहे. ही सेवा आपण दत्तगुरूंची करणार आहोत. आणि ही सेवा करण्यासाठी जरी आपल्या देवघरामध्ये जरी दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तरी देखील चालू शकते. फक्त मनापासून जर सेवा केली, उपाय केला तर ही सेवा दत्तगुरूंपर्यंत पोहोचणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. आणि देवघरासमोर बसताना आपल्या हातामध्ये आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि आपल्याला हा नारळ, हा दत्तगुरू समजून आपल्याला याची पूजा करायची आहे. तर हा नारळ घ्यायचा आहे आणि याला आपले जी इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती सर्व बोलून आपण हा नारळ आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत. आणि जी सेवा आज आपण पाहणार आहोत तर ही सेवा जर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत फक्त करणार असाल तर दत्त जयंती झाल्यानंतर तुम्ही हा नारळ पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. आणि जर तुम्ही कायमस्वरूपी जर ही सेवा करणार असाल तर हा नारळ आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे. काही कारणास्तव जर तुम्हाला हा नारळ बदलायची गरज पडली तर तुम्ही हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि पुन्हा एकदा दुसरा नारळ तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला स्थापन करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरात एक दिवा देखील लावायचा आहे. आता हा दिवा आपण लावत असताना आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर जर देशी गाईच्या तुपाचा दिवा लावणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा देखील लावू शकता. शक्यतो देशी गाईच्याच तुपाचा दिवा लावायचा प्रयत्न करा, कारण की याचा दिवा जर लावला तर तुम्हाला याचा परिणाम लवकरात लवकर दिसून येणार आहे.
त्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. तर आता ही वस्तू म्हणजेच आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 2 कापूर घ्यायचे आहेत. आणि हे लवंग आणि कापूर आपल्याला आपल्या हातामध्ये धरायचे आहेत, हात जोडायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आणि या लवंग आणि हा कापूर हातात घेऊन आपल्या मनामध्ये कोणतीही कितीही मोठी अडचण असेल, समस्या असेल, कोणतंही संकट असेल किंवा कोणतीही आपली इच्छा असेल, तर ती सर्व आपल्याला या ठिकाणी बोलायची आहे. या 2 लवंगा आणि हा कापूर हातात घेऊन. कापूर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि हे सर्व कोणतीही समस्या असेल, अडचण असेल, इच्छा असेल, मुलांच्या बाबतीत असेल, पतीच्या बाबतीत असेल, घराच्या बाबतीत असेल, नोकरीच्या बाबतीत असेल, कोणत्याही वास्तू संबंधित असेल, कोणतीही आपली समस्या असेल, अडचण असेल, तर ती या लवंगा आणि हा कापूर हातामध्ये घेऊन बोलायचे आहे. त्यानंतर सर्व आपलं बोलून झाल्यानंतर मनापासून देवाला प्रार्थना करायची आहे. ह्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, सर्व संकट, सर्व अडचणी दूर होण्यासाठी दत्तगुरूंना, स्वामी महाराजांना, आपल्या देवघरातील सर्व देवांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना बोलून दाखवायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण ह्या ज्या लवंग आहेत आणि हा जो कापूर आहे, तर ह्या 2 लवंग आणि हे कापूर आपल्याला आपल्या या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. आणि दिव्यामध्ये टाकून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील 53वा अध्याय वाचायचा आहे. 53वा अध्याय हा आपल्या सर्व इच्छापूर्ती करणारा अध्याय आहे. आणि त्यामुळेच आपल्याला हा 53वा अध्याय, आपली देवपूजा झाल्यानंतर आपण जे सेवा केलेली आहे, जो नारळ ठेवलेला आहे, दिव्यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत, त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा 53वा अध्याय वाचायचा आहे. तसेच ही सेवा करत असताना जर काही अडचण आली किंवा महिला जर हा उपाय करत असतील, ही सेवा करत असतील आणि त्यांना अडचण आली किंवा जर सुतक आले किंवा कोणतीही इतर अडचण जर आली आणि या सेवेमध्ये खंड पडला तरी देखील चालू शकतो. तुम्ही ही अडचण संपल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून, गंगाजल शिंपडून पुन्हा एकदा आपल्याला या सेवेचा प्रारंभ करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण ही जर कायमस्वरूपी जर सेवा करत राहिलो, तर तुम्हाला याचे नक्कीच परिणाम दिसून येणार आहेत. आणि तुम्ही सेवा सुरू केल्यानंतर एका आठवड्यातच तुम्हाला याचे परिणाम दिसून येणार आहेत. त्याचबरोबर ही सेवा करत असताना गुरुवार आला तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या जवळपास असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये जायचं आहे. आणि जात असताना आपल्याला प्रसाद म्हणून केळी आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. आणि दत्त मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दत्त मंदिराला 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. त्यानंतर केळी आणि खडीसाखर ही दत्त मंदिरामध्ये आपल्याला दत्तगुरूंना अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्या अर्पण केलेली केळी आहे, तर त्यातील अर्धी केळी आपल्याला काढून घ्यायची आहेत. आणि जे गरजवंत आहेत, गरीब आहेत, तर त्यामध्ये आपल्याला ही केळी वाटून टाकायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला दत्त मंदिरामध्ये किंवा आजूबाजूला जर गायी असेल तर गायीला या दिवशी हिरवा चारा अवश्य खायला घालायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला चणे आणि गूळ हा देखील आपल्याला या गायीला खायला घालायचा आहे. आणि चणे आणि गूळ खायला घालत असताना आपल्या हाताने तळहातावरती घेऊन आपल्याला हे चणे आणि गूळ आपल्याला गायीला खाऊ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीला देखील प्रदक्षिणा मारायची आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात. त्यामुळं आपण या गोमातेला देखील आपली काही इच्छा असेल, मनोकामना असेल, समस्या असेल, तर अडचणी असतील, तर ते सर्व बोलून दाखवायचे आहे. गोमातेची आपल्याला सेवा करायची आहे आणि गोमातेला या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर दत्त जयंतीपर्यंत आजपासून करा, उद्यापासून करा, गुरुवारपासून करा किंवा कायमस्वरूपी जर तुम्ही हा जर उपाय करत राहिला, ही सेवा करत राहिला, ही सेवा करण्यासाठी काही अवघड सेवा नाही. अगदी सोपी आणि साधी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. जर तुम्ही ही जर सेवा केली तर तुमच्या घरावरती कोणतेही संकट अडचण येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला रोज संध्याकाळी आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. दिवा लावत असताना देखील या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग अवश्य टाकायचे आहे. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपला जो मुख्य दरवाजा आहे, तर त्या दरवाजाच्या जवळ आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. हे दिवे प्रज्वलित करत असताना देखील आपल्याला या दिव्यामध्ये 2 लवंग आणि 2 कापूर अवश्य टाकायचे आहेत. हे लवंग आणि कापूर टाकल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा देखील कृपा आशीर्वाद राहावा आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये धनधान्याची, सुखसमृद्धीची भरभराट व्हावी, यासाठी आपल्याला या दर गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. रोज संध्याकाळी 3 संजेच्या वेळेत आपल्या दरवाजामध्ये दोन दिवे अवश्य प्रज्वलित करायचे आहेत. तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील आपल्याला रोज दिवा लावताना आपल्या कुटुंबाला
कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर सेवा करत राहिला आणि असा जर दिवा लावत राहिला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आणि मी ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत, लवंग आहेत, तर त्या तुम्ही रोज सकाळी आपली देवपूजा करत असताना आपल्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि आपली जी इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती बोलायची आहे. आणि आपल्याला जो मी अध्याय सांगितलेला आहे गुरुचरित्रातील, तर तो अध्याय आपल्याला वाचायचा आहे. आता या तुम्ही म्हणाल लवंगा काय करायच्या आहेत, तर या लवंगा आपल्याला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी, म्हणजेच आपल्या ज्या साठलेल्या लवंगा असतील, आजपासून जर सुरुवात केली तर गुरुवारपर्यंत जेवढ्या लवंगा साठलेल्या असतील तर त्या लवंगा आणि कापूर आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचे आहेत, धूप करायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला ही धूप फिरवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या लवंगा विसर्जित करायच्या आहेत. लवंगा आणि कापूर आपल्या दर गुरुवारी आपल्या घरामध्ये आपण जाळून याचा धूप केल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल, जे काही कोणी नजर दोष केला असेल, नजरबाधा असेल किंवा कोणतंही इतर आपल्या घरावरती जे संकट असेल तर ते आपल्या घरामधून बाहेर जाण्यासाठी याची मदत होणार आहे. म्हणूनच आपल्या या दिव्यामध्ये ज्या लवंगा राहिलेल्या असतील तर त्या लवंगा आपल्याला दर गुरुवारपर्यंत ठेवायच्या आहेत. आणि दर गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये हा धूप करायचा आहे. जर शक्य असेल तरी देखील तुम्ही रोज म्हटलं तरी ही धूप करू शकता. रोज संध्याकाळी तुम्ही झोपताना आपल्या घरामध्ये लवंगा आणि कापूर जाळून आपल्याला घरामध्ये जर धूप केली तर तुमच्या घरामध्ये जे संकट असेल, अडचणी असेल किंवा कोणी जर बाधा केली असेल, नजर दोष असेल तर ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे. आणि यासाठीच हा अत्यंत प्रभावी असा उपाय, अत्यंत प्रभावी अशी सेवा आपल्याला आजपासून करा, उद्यापासून करा, कधीही करा, गुरुवारपासून करा, परंतु ही सेवा आपल्याला कायमस्वरूपी करायचं आहे. जर तुम्हाला कायमस्वरूपी जर शक्य झाली नाही तरी देखील तुम्ही दत्त जयंतीपर्यंत ही सेवा अवश्य करा. स्वामी महाराजांच्या कृपेने आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे. तुमच्यावरची सर्व संकट, गरिबी असेल, शत्रुपीडा असेल, नोकरी, पैसा, शिक्षण, वास्तुदोष या कोणत्याही सर्व समस्या असतील तर त्या मुळासकट नष्ट होणार आहेत. आणि त्यासाठीच हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय तुम्हाला या दत्त जयंतीपर्यंत किंवा दत्त जयंती झाल्यानंतर देखील कायमस्वरूपी करत राहायचं आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.